बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते। अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाले। मुख्यमंत्री पदासाठी नरेंद्र मोदींची देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच पंतप्रधानांचीही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला संमती आहे। शुक्रवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। नवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम 2 डिसेंबरला होण्याचीही शक्यता आहे। पुढारी न्यूजला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्री पदाबाबत ही महत्त्वाची बातमी आहे। अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाले। कुठेतरी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुशांत आहेत। सुशांत, काय अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर आहे। आपण सुरुवातीलाच बातमी दिली होती की देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील आणि आता जवळपास आपल्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। भाजपच्या एका केंद्रीय नेत्याकडून आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पसंती दिलेली आहे। त्यामुळे शुक्रवारी जी भाजपची गटनेत्यांची बैठक होणार आहे त्यामध्ये गटनेता निवडला जाईल आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना गटनेता निवडून त्यांची मुख्यमंत्री म्हणून अधिकृत घोषणा जी आहे ती केली जाणार आहे। आपण जर बघितलं असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून खरं तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं अशी आग्रही भूमिका घेण्यात आली होती। त्यानंतर केंद्रात एक नक्की सुशांत, तुझ्याकडे आपण येऊच, पण आपल्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकर जी आहेत। दरेकरजी, कुठेतरी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती मिळते, शिक्कामोर्तब होतंय, काय प्रतिक्रिया आहे तुमची? आपल्याला शिक्कामोर्तब झाल्याचं कोणी सांगितलं मला कल्पना नाही। पक्षाकडून याबाबत अधिकृत जे असतं ते पक्षाचे केंद्रीय नेतृत्व ज्या वेळेला कळवेल त्याच वेळेला ते अधिकृत आणि शिक्कामोर्तब असं त्या ठिकाणी मानलं जाईल। आता वर्तमानपत्रात किंवा चॅनलमध्ये अशा प्रकारच्या असतात, परंतु शिक्कामोर्तब झाल्यावर आमच्या पक्षीय केंद्रातलं नेतृत्व कळवेल। तर नरेंद्र मोदींची देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती आहे असं समजतंय? आता तुम्हाला कुठून समजलं मला कल्पना नाही। मोदी साहेबांनी तुम्हाला कोणाला सांगितलं, परंतु या ठिकाणी या संदर्भामध्ये मोदी साहेबच, अमित शाह साहेब, नड्डा साहेब आणि आमची केंद्रीय जी समिती असते तीच या संदर्भातला अंतिम निर्णय घेईल आणि ते महाराष्ट्राला कळवेल आणि ते लपून छपून राहणार नाही, अधिकृतपणे त्या ठिकाणी कळवलं जाईल। तर दरेकरजी, तर मुख्यमंत्री पदाची अधिकृत घोषणा तुमच्याकडून कधी होणार आहे? नाही, मी घोषणा करणारी अथॉरिटी नाहीये ना। घोषणा आमचं केंद्रीय नेतृत्व करत असतं आणि केंद्रीय नेतृत्व लवकरच या संदर्भातली अधिकृत घोषणा करू शकेल। तर एकीकडे तुम्हाला एवढं बहुमत मिळालंय आणि विरोधकांकडून हा प्रश्न विचारला जातो की इतकं बहुमत असताना मुख्यमंत्री पदाच्या नावाच्या घोषणेसाठी इतका वेळ का लागतोय? विरोधकांनी काळजी करू नये। महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री ठरवायचा आहे, त्यातच आमचे 3 पक्ष आहेत, इतर घटक पक्ष आहेत आणि ज्या वेळेला अशा प्रकारे महायुतीचं सरकार असतं त्यावेळेला नीटपणे एकमेकांशी समन्वय साधून निर्णय घ्यायचा असतो आणि त्याच्यामुळे चांगला सुसंवाद निवडणुकीत जसा राहिला, ज्या पद्धतीनं आम्ही एकत्रित राहून यश मिळवलं तेच वातावरण त्या ठिकाणी भविष्यामध्ये राहावं आणि त्यामुळे सगळे मिळून पुण्या गोविंदानं खेळीमेळीत एकमतानं निर्णय होईल आणि ज्याची घोषणा आमचं केंद्रीय नेतृत्वच करेल। धन्यवाद प्रवीण दरेकरजी प्रतिक्रियेसाठी।